एखाद्या मुलाच्या चेहऱ्यावर उमटलेलं निरागस हास्य, त्याच्या डोळ्यांमध्ये दिसणारं उज्ज्वल भविष्याचं स्वप्न आणि त्या स्वप्नांना बळ देणारा समाज. समाजासाठी काम करणं म्हणजे केवळ मदत करणं नाही, तर एखाद्याच्या आयुष्यात आशेचा किरण बनणं. याच विचारातून श्रीदेवी रांभोळकरी नवरात्र उत्सव मंडळ डांगेवाडी नेहमीच समाजहितासाठी विविध उपक्रम राबवत आले आहेत. दिनांक 11 जुलै 2026 हातखंब गावातील प्राथमिक शाळांमध्ये टोपीवाला चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक साहित्य वाटपाचा प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमामागे एकच उद्देश होता, कोणत्याही मुलाचं शिक्षण फक्त आर्थिक अडचणींमुळे थांबता कामा नये. शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार आहे. पण आजही अनेक कुटुंबामध्ये शालेय दप्तर, वही, पेन किंवा इतर आवश्यक साहित्य घेणंही एक मोठं आव्हान असतं. अशा वेळी समाजातील काही हात पुढे येतात आणि ते केवळ साहित्य देत नाहीत, तर मुलांच्या स्वप्नांना नवी दिशा देतात. आज या छोट्याशा मदतीमुळे उद्याचा डॉक्टर, उद्याचा शिक्षक, उद्याचा शास्त्रज्ञ किंवा उद्याचा अधिकारीही घडू शकतो. या उपक्रमादरम्यान लहान यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद, त्यांच्या डोळ्यांमधील चमक आणि मनापासून व्यक्त केलेला आनंद हेच या कार्याचं खरं यश आहे. प्रत्येक शाळेत प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत प्रेम, आपुलकी आणि शिक्षणाची प्रेरणा पोचवण्याचा हा प्रयत्न होता. हे फक्त साहित्याचं वितरण नव्हतं, तर समाज आणि विद्यार्थ्यांमधील विश्वासाचं नातं अधिक घट्ट करण्याचा एक सुंदर क्षण होता. श्रीदेवी रांभोळकरी नवरात्र उत्सव मंडळ डांगेवाडी हे केवळ उत्सव साजरा करणारे मंडळ नाही, तर समाजासाठी सातत्याने कार्य करणारी एक प्रेरणादायी संस्था आहे. गरजू कुटुंबांना मदत, शैक्षणिक उपक्रम, जन आरोग्य योजना, आसरा ग्रंथालय, आसरा स्पोर्ट, सांस्कृतिक कला आणि प्रत्येक गरजू व्यक्तींपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न हीच या मंडळाची खरी ओळख आहे. कारण समाज बदलतो तो मोठ्या भाषणांनी नाही, तर अशा छोट्या सत्कर्मांनी. या उपक्रमासाठी टोपीवाला चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांचे मनपूर्वक आभार. तसेच या कार्यासाठी योगदान देणारे सर्व पदाधिकारी, सदस्य, शिक्षक आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार. चला, आपण ही समाजासाठी शक्य तितका हातभार लावूया. कारण एखाद्या मुलाच्या हातात दिलेलं शैक्षणिक साहित्य ही फक्त भेट नसते, तर त्याच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात असते. धन्यवाद.